नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन, आदिमाया त्रिशक्तीची आराधना, विविध राज्यातील पारंपरिक नृत्यांबरोबर मराठमोळ्या लावणीच्या ठेक्यात पुणे नवरात्र महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. खासदार सुरेश कलमाडी, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड, आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महोत्सवाचे आयोजक आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल आदी यावेळी उपस्थित होते. नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी घडवले. रत्नाकर शेळके डान्स अकॅडमीने वेस्टर्न डान्स, तर एकापेक्षा एक फेम प्राजक्ता माळी त्रिशक्ती आदिमायाचे दर्शन घडवले. विविध राज्यातील पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली. लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांनी कैरी पाडाची ग या लावणीवर दिलखेचक अदाकारी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल, सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा कुलकर्णी, लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या वतीने त्यांच्या भगिनी आरती गोगटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या धर्तीवर या सभागृहाची रचना करण्यात येणार असून नवीन रचनेत सभागृहाचा कंट्रोल महापौरांच्या हातात असणार आहे. या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर हे सभागृह आहे. या सभागृहात दर महिन्याच्या मुख्य सभेच्या कामकाजाबरोबरच अन्य छोटे समारंभही आयोजित केले जातात. सद्यस्थितीत या सभागृहात 160 सभासदांची बसण्याची सोय आहे. महापौरांच्या समोरच सदस्यांसाठी सरळ रेषेत उभ्या स्वरूपाची बैठक व्यवस्था आहे. मुख्य सभेत कामकाजाच्या वेळी सभासदांना एकमेकांकडे पाहूनच बोलावे लागते. त्यामुळे ही रचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या रचनेत येथील बैठक व्यवस्था अर्धगोलाकृती स्वरूपात करण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्यांना महापौरांच्या दिशेने बसता येणार आहे. तसेच सभागृहात 170हून अधिक सभासदांच्या बसण्याची व्यवस्था होणार आहे. याशिवाय माईकचे नियंत्रण महापौरांच्या हातात असणार आहे. त्यामुळे कोणत्या सदस्याला बोलण्याची संधी द्यायची आणि किती वेळ द्यायचे यावर महापौरांचा कंट्रोल असणार आहे. तसेच सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण करण्यासाठी 3 स्वयंचलित कॅमेरे असणार असून त्यांचे प्रक्षेपण सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंच्या भिंतीवर 52 इंची आकाराचे LCDद्वारे करण्यात येणार आहे. हे कॅमेरे सभागृहातील सदस्यांच्या माईकला जोडलेले असणार असून त्यामुळे ज्या सदस्याचा माईक सुरू असेल त्याचे प्रक्षेपण होणार आहे. एका वेळी एकाच सदस्याला बोलता येणार आहे. ठरावाच्या वेळी मतदान करण्यासाठी स्वतंत्र पॅनलची सोय असणार असून बसल्या जागेवर सदस्यांना मतदान करता येणार आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनेच होणार आहे. स्थायीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी यासंबंधीची सविस्तर माहिती दिली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्यातील सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे 15,000 विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष व श्रीसूक्त पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि राधाही बावरी फेम सौरभ गोखले सपत्नीक उपस्थित होते. नवरात्रीचे दिवस हे उत्सवाचे, आनंदाचे आणि भक्तीचे दिवस असतात. या दिवसात सर्वजण उत्साह आणि भक्तीच्या विविध रंगांनी रंगून जातात. पुण्यातील सारसबागेसमोरील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टच्या महालक्ष्मी मंदिराच्या वतीने 15,000 विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष आणि श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून PNG ज्वेलर्सचे संस्थापक दाजीकाका गाडगीळ, प्रसिद्ध कवी संदीप खरे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, कॉस्मॉस बँकेचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि राधाही बावरी फेम सौरभ गोखले सपत्नीक उपस्थित होते. आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकाराचे आदर्श समोर ठेवावेत असे मार्गदर्शन संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी केले. ग्लोबल स्टार फाउंडेशन आणि इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमीच्या वतीने संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार युवा गायक सुरंजन खंडाळकर याला प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम, भारतीय विद्यापीठ शालेय समिती संचालक DG शिंदे, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महेश कुलकर्णी, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा हाटकर आदी उपस्थित होते. कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर सलील हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली गाणी अधोक्षज बाम, वैशाली इंगवले, केतकी गोखले, सायली पाटील, गौरव चुनेकर, तेजस चव्हाण, ओमकार इंगवले, प्रीती नायर यांनी सादर केली. कुलकर्णी म्हणाले, आपल्याकडे जिवंत माणसाचे फारसे कौतुक होत नाही. माझ्या नावाचा पुरस्कार प्रदान करताना संकोच आहे, परंतु जिवंतपणीच माणसाचे कौतुक करण्याचा हा प्रघात कौतुकास्पद आहे. लता दीदींसारख्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीने एकदा आपल्या कामाचे कौतुक केले की खळखळाट संपून स्वांत सुखाय काम सुरू होते आणि ते थेट या हृदयचे त्या हृदयी पोहोचते, असेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स
electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. धनकवडीतील आदर्श मित्रमंडळातर्फे स्त्री शक्ती प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी आणि महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात चाइल्ड लाईनच्या अध्यक्ष अनुराधा सहस्त्रबुद्धे, सामाजिक कार्यकर्ते रेणू गावस्कर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहिमान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिलांनी स्वतःची ओळख स्वतःच तयार करावी, स्वतःचे अस्तित्व स्वतःच जपण्यासाठी प्रयत्न करावा असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, गुन्हे अन्वेषण विभाग युनिट 4चे पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षी गुरव, प्राची कुलकर्णी आणि हिना कौसर खान या महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. तुळजाभवानी राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण नोव्हेंबरमध्ये होणार आहे. नॅशनल स्पोर्ट्स ट्रस्ट तर्फे दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडू, संघटक, मार्गदर्शक आदींना नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. प्रथमच या पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून तो पुरस्कार पुण्यातील क्रीडा शिक्षिका आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या पदाधिकारी सुधा कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या सरचिटणीस मनीषा घाटे कोंडाळकर यांनी दिली. सुधा कुलकर्णी यांच्याशिवाय आशियाई विजेती अंजना ठमके, एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते, क्रीडा संघटक कल्पना तेंडुलकर, ऑलिम्पिकवीर गौरवी वांबुरकर, क्रीडा पत्रकार जानवी मुळे, मार्गदर्शक अनंत शेळके, क्रीडा पालक वंदना लोंढे आणि क्रीडा संस्था म्हणून पुण्याच्या पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचा समावेश आहे. नॅशनल स्पोर्ट्स ट्रस्टला महिला विभागाच्या अध्यक्ष आमदार दीप्ती चौधरी, ध्यानचंद पारितोषिक विजेत्या स्मिता शिरोळे यादव, शिवछत्रपती पारितोषिक विजेत्या स्नेहल खैरे, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले आणि शिवछत्रपती पारितोषिक विजेत्या गुरुबंश कौर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. या पारितोषिकाचे स्वरूप तुळजाभवानीची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक आणि 10,000 रुपये रोख असे आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.